नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेलो एक सरप्राईज आहे, काहीतरी आहे आणि म्हणून आम्ही गावी आलेलो आहे. पोपलू बायला पण आपण घेऊन आलेलो आहे. गुड बाय. आणि आम्ही येता येता आम्हाला एवढं झोपलं ना गाडीमधनं. आणि दादा कुठे गेला? दादाला बोललो. दादा मेन कॅरेक्टर आमचा दादा आहे. येस. दादा कुठे गेला? दादा बाहेर नवरा वाजलाय. नवरा डायरेक्ट शॉट डायरेक्ट एक्सपोज करून टाकलं काय दादाला? मी दादाकडनं ऐकत होतं ना मला. तू का बोललीस? तू का बोललीस? आता बाबू आणि मी आमचं काम आहे. चला पांडू ना. येणारच आहेस पाठवून धक्का देऊ नको, फोन पडेल भेटेल. हे बघ आमचे लिंबोनीचा लिंबू कुठे गेला? पांडू लिंबू. चला आता मी एक असं नाही खेळणार. बॅट आणि आणणार कुठं करणार? कुठे बॅट आहे? ठीक आहे मित्रांनो, बाबू माळ्यावर चढलेला आहे. आईला बाबू दे जड आहे. आईला जड आहे. एका हातात मोबाईल, एका हे बघा. दे घेतोय ना. त्रिशूल वाटतं ना? त्रिशूल साप इथूनच आहे. हे बघा जात दाखवा जरा. फिरवा. पण ते मी वेगळं वाटतोय ना. काय नाही तुम्हाला दाखवत नाही, फक्त जात दाखवतोय. आता जास्त कोण वापरत नाही असं. काय हा येते ना. मित्रांनो आता आम्ही पलिता घेतलेला आहे. आला बाबू दाखव पलिता. एकदम त्रिशूल जर का वाटतं. त्रिशूल किती मोठा त्रिशूल आहे. त्रिशूल मोठा असतो याच्यापेक्षा. कचरा बघा किती. बाटल्या बिटल्या वाळात बाबूनेच टाकलेले असतील. बाबू असंच नाही काय करत असतो. आधी आमची वाडी. काय बोल काय ते काय बोलू? बोल. आज दादाची नवर बघणी आहे. मग आता त्याला काय म्हणतात? दाढी करतायत. काय मुलीकडची माणसं घर बघायला येतात. फोटोपा नवर बघणी म्हणजे काय? अरे कोकणातली पारंपरिक प्रथा आहे की नवरा मुलगा नवरी म्हणजे वधू पक्षाच्या माणसानं म्हणजेच नवरीच्या माणसांना नवरा मुलगा आपल्या गावाच्या समोर म्हणजे ग्रामदैवताच्या समोर दाखवणं म्हणजे याला नवर बघणी म्हणतात. मग ते पसंत करतात. म्हणजे जुन्या चालीरीतीप्रमाणे हा आपला कोकणात नवर बघणीचा कार्यक्रम चालू आहे. जो तो आपल्या इच्छेनुसार गावातले लोक जेवायला येतात. कोणी मांसाहारी करतात, कोणी शाकाहारी करतात. तसं आज आमच्याकडे आमच्या काय तुझ्या दादाचा आमच्या मुलग्याचा अनिकेतचा नवरबघणीचा कार्यक्रम आहे. तरी आम्ही आज इथे मांसाहारी जेवण पाहुण्यांसाठी केलेले आहे. पाहुण्यांसोबत गावातील सर्व असंख्य लोक एकत्र येऊन तो कार्यक्रम बोलणी करून पार पडतात आणि भोजन करून निघून जातात. एवढंच ना. ए दादा इकडे बघ ना. दादा एकदम फुल ड्रेसिंग मारलेली आहे. बाबीने मग लगेच नवीन कपडे घातला. दादाची नवर बघणी. अरे मगाशी काय बोलतो? तू फोन लावून बघ काय बोलतो. नको राहू दे. काय बोलतात? पप्पा काय बोलतात? सगळी तयारी झाली, पाहुणे अजून आलेले नाहीत. पाहुण्यांची वाट बघतोय. सुपारी फडचा बापा. सुपारी पोट कोणाला लागली तर सुपारी पडली खाली.
फोन लावला होता लागत नाही काय माहिती नेटवर्क सत्रेच्या बाहेर आहे हो का ठीक आहे बोल हा आंब्याला तुरा कसा आलाय बघ. हा तो आधी पहिला दाखवतो बरं या असा हे बघा. तुमच्याकडे कुणाकडे कधी असा आला होता का तुरा आंब्याला बघ कसं आलाय असं तुमच्याकडे कधी आला होता का विचार कुणाला मटन वगैरे बनवलंय हे टोपात भात कुठल्या टोपात बनवलं गरम आहे ना हा बघा भात बनवलाय त्यात मटन नाही त्यावर भातच आहे ते तो पण भात आहे ह्याच्यात मटन आहे मटन अंडे हे कोण हा काय हा दाखव दाखव हा हे मटन बनवलंय अजून ते सुक्क तिकीट आहे सुको तिकडे आहे हा दाखवते हा नाही एकच दाखवली हे लाईट लावली हे बघ. हा सुको मटन हा तुम्ही बनवला ना हा हा बंद करा चला ही बाबी बघ बाबी बाबी आता पोहे का ते पोहे इकडे बघ बाबी आता बोलत स्वतःचीच व्हिडिओ बनवत बस आणि ते लाजते आणि हे मिनी मिल्टा खेळतात गेम बाबू सापरी म्हणून आता टोपी घालणार आहे टोपी घालून बाहेर जाणार जा घाल ना टोपी कशाला टोपी घाल टोपी घाल टोपीवाला लुक आज आता पुरुष झाला पुरुष आता जेंट्स वॉशरूम मध्ये नाही पुरुष मध्ये काय बोलतोय पांडू सर काय पण बोलतात जेंट्स आणि पुरुष काय वेगळं नाही तू पुरुष झालास आता. पापिया बाप्या बाप्या काका झालाय काका लहानपोराचं काका बोलणार तुला काका दुखत होता हात थँक्स काय पपलू घाल ना काढतो कशाला आणि तू पप्या दादा पप्या भाऊ होते भाऊ पप्या भाऊ पप्या भाऊच ठीक आहे काय पप्या भाऊच ठीक आहे काय रिएक्शन दिलंय कसला त्याच्यात आलं असेल maybe. दोन यजमानाचं मतदान सगळं होतं असलेल्या मंडळीचं मतदान होतं काय आणि काय विचारून काय आमच्यात प्रथा आहे की आम्ही नंतर दाखवू बोलणं आम्ही तसंच केलं त्यांच्याबरोबर हा आमच्या म्हणजे गावची पद्धत आहे त्या रूढीप्रमाणे कसं पूर्वीप्रमाणे चालत आलेली आहे त्या प्रथा आपण बंद हे करणं हे बरं योग्य नाही आहे तर आपण पहिले पाहुण्यांची व्यवस्था आणि तर मित्रांनो आमच्या इथं नवर बघणे एवढं सर्व झालेलं आहे आणि मी खूप वेळा 2-3 तासानंतर व्हिडिओ बनतो आणि मी लाकडं पण जमा केली आम्ही काय करतो आम्ही हे आता बघा क्रिकेट खेळायला आम्ही जातोय. नेट वगैरे लावून ठेवलेलं नवर बघणे म्हणून हे बघा आणि गेलेच सर्व बाबी आता बाबी आपण- शेंबड्यांनी गाणं काय आता बोलत आम्ही- इकडे आता आम्ही क्रिकेट खेळायला जातो तू क्रिकेट खेळते तुला हा येतो कोण बोलला कोण बोललो मी जसं तुम्ही खेळतो हा काय हो. का खेळतेस क्रिकेट बाबी शेंबडी शेंबडी बाबी शेंबडी शेंबडी चला आज पप्पा आणि प्रणव आता बाबू तुम्हाला आम्ही दाखवणार आहे बाउल सर्व गेलेत अजून वंश बाबू पण आहे तर बाबी आणि मी जातो अजून एक काका येणार आहे सर्वजण खेळणार आहे बॉक्स खेळतात बॉक्स बावडीच्या बाजूला खेळतात बघा ए प्रणव दादा हे बघ बॅटिंग करतोय एक डॉट डॉट आउट आहे ना हा दोन डॉट आउट आहे दोन डॉट झालं ना आता मी माझ्या पाटलं परत मग वंश येईल पहिलाच टाइम खेळतोय मी कधी किती वर्षांनी बघतोय मित्रांनो आता पप्पा खेळतात हे बघा वर्षांनी बॅट पकडले बघ आउट
अभी बॉलिंग करतो या मी बॉलिंग पाचराव बाबीला फोन द्या पकड बाय मित्रांनो तर बाबी खेळते आहे आणि काका बॉलिंग करत आहेत बाबू तिकडे आहे ये आउट बाबूनी कॅच पकडली बाबू त्यासाठीच आलेला पुढे माहिती आहे काय हो हे वंश तो पळत कसा होतो काढला तुझा व्हिडिओ हो एक डॉट चल चल 2 डॉट झाले चल आम्ही डॉट आउट पण ठेवले मित्रांनो जा पाठी जा आउट आउट आहे ना त्याच्या वरती का आउट तर आता मित्रांनो हे बघा पाटील पप्प्या पप्पा बॅटिंग करतायत हो बाबू दोन डॉट झाले पप्पांनी आज नवर बघणी पण केली लाकडं पण तोडली आणि आज बॅट बॉल पण खेळले 35 वर्षानंतर मी पहिली बॅट पकडली आज गावाला येऊन मैदानात म्हणजे पप्पा लहानपणी ते मुंबईला गेलेत ना ते मुंबईला गेल्यापासून ते आत्ता आलो खेळतायत. 35 वर्षांनी आणि मध्ये मध्ये यायचे तेव्हा टाइम नसायचा टाइम नसायचा 2 दिवस या 3 दिवस सुट्टी फक्त हा 3 दिवसात आपण कधी खेळायचं टाइमच नाही आपल्याला फर्स्ट टाइम आपण एवढा दिवस हा. सुट्टी घेऊन गावाला आलोय लिंबू नाही ना आता लिंबू आता नाहीत ना अशी परिस्थिती आहे काय करायचं सुट्ट्या पण पाहिजे ना मम्मी कधी काम पण पाहिजे कोकली मॅन काय बोलते कुछ नहीं दमला कल जाना है ना हमारे गांव पोपलो के गांव आएगा वापस की नाही तर आता मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि मोठ्या प्रकारे बोलणार आहेत बोला हॅलो नमस्कार आज माझ्या पुतण्याचाच म्हणजे माझ्या मुलग्याचा आज कोकणाच्या रिवाजाप्रमाणे नवर बघणीचा कार्यक्रम चांगल्या आनंदात आणि यशस्वीरित्या पार पडला वधू पक्षाकडून नवर बघणीसाठी जवळजवळ 25 लोक आले होते 3 गाड्या होत्या त्यांच्या आणि आमच्या गावातले प्रमुख वतनदार आणि गाववाले असे मिळून जवळजवळ 200 ते 250 लोक आजच्या ह्या कार्यक्रमाला हजर होते आणि त्यानंतर त्या रीतिरिवाजाच्या पद्धतीनुसार बोलणे होऊ काही वतनदार विचारतात बाबा तुम्ही सूर्यदादा आम्हाला कशाला बोलवलं तर मी त्यांना सांगितलं आपल्या कोकणच्या रिवाजाप्रमाणे की आमच्या मुलग्याला बघण्यासाठी कणकवलीवरून पाहुणे आलेले आहेत म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे मग त्या लोक म्हणाले की पाहुणे आले त्या पाहुण्यांची उठबस पहिली होऊ द्या आणि त्याच्यानंतर नवरबगीचा कार्यक्रम पार पडेल मग त्यानंतर लगेच त्यांच्या म्हणण्यानुसार प्रमुख वतनदारांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांना भोजनाची व्यवस्था केली आणि भोजनाची व्यवस्था करून नवर बघणीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि आनंदात हा आमच्या मुलग्याचा पुतण्याचा नवर बघणीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला ही सर्व आमच्या ग्रामदैवत श्री आदिष्टी देवीची कृपा आणि सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आम्ही पार पाडू शकलो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही 4 बंधू सपत्नीक इथे या कार्यक्रमाला हजर होतो धन्यवाद
चांगलं गेलं ना आपलं हे होय होय कार्यक्रम. हो हो हा आम्ही मटण आणलं आणि मटण दिलेलं. आता बाहेर जरा दादाला मोबाईल देतो. ठीक आहे. Let's go. चालू आहे. दिसतंय दिसतंय चालू आहे. आमचा याडा भाव मोठे नाही बोल काहीतरी आहे. हा याडा भाव कशी लाजली पांढरी कुठची पांढरी. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn, ain't that great.